हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आणि बघू शकता फायनली आता एक खूप दिवसानंतरनं रोड ट्रिप होते आणि आपण एक असंच विकेंडला सगळ्यांचं मन झालं त्याच्यामुळे आपण निघालेलो आहे. कुठं निघालो ते तुम्हाला पुढे पण कळेल आणि थंबनेलवरनं पण समजलं असेलच. सो चला जाऊयात, थोडं एक्सप्लोअर करूयात. वातावरण पण छान झालेलं आहे आणि खूप या ठिकाणी मस्त असं एन्व्हायरमेंट पण झालेलं आहे. सो लेट्स सी हाऊ इट वर्क्स. आणि आपले सगळे फ्रेंड्स इकडे थांबलेले आहेत नाश्त्याला. सो ते लोक खातील चहा, वडापाव, समोसा काय असेल ते. मी पण खाल्लं आहे बट तेलकटमुळे नको आहे. तर चलो भेटूयात आपण डिरेक्टली आता डेस्टिनेशनला. चल. बघू शकता नंतर महेशने गाडी काढलेली आहे आणि सो गाईज फायनली आपण आलेलो आहोत हडशीमध्ये. मागे विठ्ठल रुक्मिणी आपल्या आणि साईबाबाचं दर्शन घेतलेलं आहे आपण सर्वांनी आणि आपली जी पूर्ण गँग होती ती म्हणजे टीम पुढे गेलेली आहे. सो मी थांबलेलो आहे, एक आस्वाद घेतो आहे निसर्गाचा आणि या धार्मिक स्थळाचा. सो बघू शकता मी तुम्हाला जे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने इथं सीन आहे आणि अशा पद्धतीने व्ह्यू पण आहे चांगला. सो खूप प्रसन्न वाटतं. आणि मी सेकंड टाईम आलेलो आहे. हडशीचा जो फुल लॉग आहे म्हणजे इथलं जे संत दर्शन आहे, साईबाबा मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि गणेश मंदिर आणि बाकी इकडचं जे बोटिंग वगैरे आहे ते सगळं, हा एक पूर्ण लॉगचे आपले 2 पार्ट्समध्ये लॉग आहे हडशीचा. त्याची लिंक मी खाली टाकेल, तो लॉग तुम्ही बघा. हा तर मी सेकंड टाईम आलो आहे, त्याच्यामध्ये मी जास्त इन्क्लूड नाही करणार म्हणजे या स्थळाबद्दल माहिती, बिकॉज ते ऑलरेडी आपण शूट केलेलं आहे फक्त. बट अशा ठिकाणी किती वेळा जरी आलं धार्मिक स्थळांना तर एक मन असं प्रसन्न होतं. हे बघा मागं बैलजोडी आहे आपली, या बैलजोडीबद्दल पण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सो तो पण लॉग तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा आवर्जून, खूप छान झालेला आहे. आणि त्यावेळेस मी आलतो तेव्हा म्हणजे पाऊस नव्हता. सो आता पावसाळा चालू झाल्यानंतर मी आलेलो आहे पहिल्यांदा. सो बघू शकता हे पावसाचं असं काहीसं दृश्य झालेलं आहे सगळं, ते पण मी तुम्हाला दाखवेल बॅक कॅमेऱ्याने. सो चलो अजून बघूयात आपल्याला पुढं काय काय एक्सप्लोअर करता येतं. आणि आपल्याकडे भरपूर टीम लोक आहे, आम्ही टोटल 8 जण आलेलो आहोत. सो प्रत्येकाचे वेगवेगळे विचार त्या पद्धतीने आपण एक्सप्लोअर करणार आहे आणि असंच आपली जी जर्नी आहे ती मेमोरेबल बनवणार आहे. तर चलो कीप शेअर, सपोर्ट अँड लाईक.
बघू शकता असा व्ह्यू झालेला आहे पूर्ण पावसाळ्यातला. बघू शकता. केलं तर पुढं ते मंदिर आहे आपलं. म्हणजे 2 मजले आहे. खालच्या फ्लोअरला साईबाबा आहेत आणि त्यांचे जे गुरुवारे होते म्हणजे महाराजांचे, साईबाबांचे नाही, दुसऱ्या एका गुरूंचे, ते जे खाली साईबाबांचं मंदिर आहे अशा पद्धतीने, आणि वरती विठ्ठल मंदिर आहे. अशा पद्धतीने आहे. आणि आता जे पुढं आपण चाललो आहे ते या ठिकाणी गणेश मंदिराकडे चाललेलो आहे आपण. कारण की गणेश मंदिर एक्झॅक्ट आपल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समोर आहे. आणि डिरेक्टली मंदिरातून आपण म्हणजे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातून सरळ पुढे आलो तर गणेश मंदिराच्या बॅक साईडने आपण या ठिकाणी एंट्री करू शकतो. सो अशा पद्धतीने व्ह्यू आहे. हे सगळे लोक थांबलेले आहेत इकडे. बघू शकता तुम्ही, हे गणेश मंदिर आहे. आता फ्रंट साईडने मी तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. सो गाईज फायनली या ठिकाणी आपलं हर्षीमध्ये एक्सप्लोअर करून झालेलं आहे. बाकीचे जे आपले फ्रेंड आले ते न्यू होते, बट खूप छान एक्सपिरियन्स आला. कसं होतं, प्रत्येक डेस्टिनेशन जरी आपण रिपीट केलं तरी सोबत कुणासोबत येतो त्याच्यावरती पण बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात आणि प्रत्येकाची वाईब्स वेगळे असतात. सो एक्सपिरियन्स पण नवा असतो. सो अशीच आपली जर्नी आपण एक्सप्लोअर करत जाणार आहे. सो भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनमध्ये.